सरकारी कामांसाठी हेलपाटे मारून आणि लांबलचक रांगेत उभं राहून कंटाळा आलाय का? तर मग ही माहिती खास आपल्यासाठी आहे. महाराष्ट्रात जमिनीच्या कागदपत्रांच्या बाबतीत एक जबरदस्त बदल होतोय, जो ही सगळी डोकेदुखी कायमची थांबवू शकतो. चला तर मग समजून घेऊया की ही नेमकी डिजिटल क्रांती आहे तरी काय. सरकारी कागदपत्र मिळवणं म्हणजे खरंच एक मोठं काम असतं नाही का? एखाद्या साध्या सहीसाठी किंवा शिक्क्यासाठी कधी कधी तासनतास थांबावं लागतं, हेलपाटे मारावे लागतात, हे आपण सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवलं असेल. पण आता हे चित्र बदलणार आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे ते कायमचं बदलणार आहे. पण हा बदल इतका महत्वाचा का वाटतोय हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे जुनी पद्धत कशी होती आणि त्यात काय अडचणी होत्या हे आधी पाहूया. आधी कसं व्हायचं? समजा 7/12 किंवा 8 अ चा उतारा हवा असेल तर आधी त्याची छापील प्रत काढा. पण तेवढ्याने काम व्हायचं नाही. ती प्रत घेऊन तलाठी कार्यालयात जावं लागायचं आणि मग त्यांच्या सही आणि शिक्क्यासाठी थांबावं लागायचं. तेव्हा कुठे ते कागदपत्र अधिकृत म्हणजे व्हॅलिड मानलं जायचं. मग आता नक्की काय बदललंय? चला पाहूया. या नव्या डिजिटल युगात ही किचकट प्रक्रिया आता किती सोपी झाली आहे. आणि हाच तो सगळ्यात मोठा क्रांतिकारक बदल आहे. आता डिजिटल 7/12 उतार्यावर तलाठ्याच्या सहीची किंवा शिक्क्याची अजिबातच गरज नाहीये. ऑनलाईन जो उतारा मिळतो तोच आता 100% अधिकृत आणि कायदेशीर मानला जाणार आहे. म्हणजे बघा फरक किती स्पष्ट आहे. पूर्वीचा तो सगळा गोंधळ, त्या अनेक पायऱ्या, तो जाणारा वेळ आणि आता आता फक्त एकच सोपी स्टेप. ऑनलाईन जा, डाउनलोड करा आणि कागदपत्र लगेच वापरा. खरंच किती सोपं झालंय सगळं. तर हा डिजिटल 7/12 किंवा 8 म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या जमिनीचं एक डिजिटल ओळखपत्र आहे. त्यावर मालकी कोणाची, जमीन किती आहे, कोणती पिकं घेतली जातात, या सगळ्याची नोंद असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता याला पूर्ण कायदेशीर मान्यता मिळाली आहे. म्हणजे हा आता एक पक्का सरकारी दस्तऐवज आहे. ठीक आहे, बदल झाला हे तर कळालं. पण या बदलाचा आपल्या रोजच्या आयुष्यात नेमका काय आणि कसा फायदा होणार आहे? चला ते आता जरा सविस्तरपणे पाहूया. हा डिजिटल उतारा आता अक्षरशः सर्वत्र चालणार आहे. म्हणजे कुठलंही सरकारी काम असो, बँकेतून कर्ज काढायचं असेल, जमिनीची खरेदी विक्री करायची असेल किंवा अगदी कोर्टात काही काम असेल, प्रत्येक ठिकाणी हाच उतारा एक अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या एका बदलामुळे दोन मोठ्या गोष्टी साध्य होत आहेत. एक म्हणजे सरकारी कामात पारदर्शकता येतेय आणि दुसरी जी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे आपली डोकेदुखी कमी होतीये. आणि या सगळ्यासाठी खर्च किती येतोय? विश्वास बसणार नाही. फक्त 15 रुपये. हो, बरोबर ऐकलं. सरकारच्या महाभूमी पोर्टलवरून अवघ्या 15 रुपयांमध्ये हा अधिकृत उतारा मिळतो. म्हणजे वेळ तर वाचतोच आहे, पण पैशांचीही जबरदस्त बचत होतीये. इतके फायदे ऐकल्यावर नक्कीच वाटत असेल की हा उतारा मिळवायचा कसा, बरोबर? तर चला आता त्याची अगदी सोपी प्रक्रिया काय आहे ते समजून घेऊया. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. पहिलं, सरकारच्या महाभूमी या वेबसाईटवर जायचं. दुसरं, तिथे लॉग इन करायचं. तिसरं, आपल्या जमिनीचा तपशील म्हणजे जिल्हा, तालुका, गाव आणि गट क्रमांक टाकायचा. आणि बस, काही क्षणातच आपला कायदेशीर 7/12 उतारा स्क्रीनवर दिसेल, जो लगेच डाउनलोड करता येतो. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग याच्याही पुढे जाऊन खूप मोठं ध्येय समोर ठेवून काम करत आहे. येत्या काळात आपल्याला इतरही अनेक सेवा ऑनलाईन मिळणार आहेत. उदाहरणार्थ, विविध सरकारी योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल, जमिनीच्या व्यवहारांनंतरच्या फेरफार नोंदी पूर्णपणे डिजिटल होतील आणि मालमत्तेची माहिती हवी असेल तर त्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. हे खऱ्या अर्थाने एका नव्या डिजिटल युगाची नांदी आहे. तर आज आपण पाहिलं की एक छोट्या डिजिटल बदलामुळे आपलं आयुष्य किती सोपं होऊ शकतं. यावरून एक विचार मनात नक्की येतो की तंत्रज्ञानाचा असाच योग्य वापर करून सरकारी कामकाजात आणखी किती पारदर्शकता आणि सोपेपणा आणता येईल. यावर विचार करायला हरकत नाही.